वर्षातला सगळ्यात मोठा सण अर्थात गणेशोत्सव येऊ घातलेला आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये गणपती बाप्पाचं आगमन होत आहे। आत्तापासूनच पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये डीजेच्या भिंती बुकिंग करायला सुरुवात सुद्धा झालेली पाहायला मिळते। सगळे डीजे ऑलरेडी बुक झालेले आहेत। मात्र या सगळ्यामध्येच कुठेतरी पारंपरिक गणेशोत्सव हरवून जाऊ नये यासाठी पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन सर यांनी मागच्या वर्षीच खरं तर एक घोषणा केली होती की डीजे मुक्त गणेशोत्सव करण्यासाठी ते स्वतः प्रयत्न करणार आहेत। यंदाच्या वर्षी ही घोषणा कुठेतरी कडक निर्बंधांमध्ये टर्न झालेली पाहायला मिळते, कारण त्यांनी थेटपणे असं सांगितलं की जी गणेश मंडळ डीजे लावतील त्यांना आम्ही कुठल्याही पद्धतीची वर्गणी किंवा देणगी देणार नाहीये। सर स्वतः माझ्या बरोबर आहेत। सर काय सांगाल, हा निर्णय तुम्ही खरं तर मागच्या वर्षी सॉफ्टली सांगितलं होतं, यावेळेस खूप कडक शब्दात सांगितलं? नाही, 100% मला वाटतं की पुण्याचा हा गणेश उत्सव, हा वैभवशाली गणेश उत्सवाची सुरुवात कशासाठी झाली? श्रीमंत भाऊसाहेब रंगारी आणि लोकमान्य टिळक यांनी ही गणेश उत्सव स्वतंत्र लढ्यासाठी केली होती, लोकांना एकत्र आणण्यासाठी केली होती। स्वतंत्र लढ्याचं झाल्यानंतर, इंडिपेंडन्स झाल्यानंतर ही गणेश उत्सव धार्मिक, पवित्र आणि परंपराला जपून हे गणेश उत्सव साजरा व्हायचा। पण अनेक वर्षापासून आपण पाहिलं तर एक नवीन फॅड आला होता किंवा एक नवीन गोष्टी ह्या गणेश उत्सवात आली होती, जे गणेश उत्सवासाठी गालबोट होती, ती म्हणजे डीजे। मनात गणपती पाहिजे, स्पीकर लावून गणपतीची भक्ती होत नाही। माझा विरोध डीजेला याच्यासाठी आहे, कारण मला वाटतं की डीजे आम्हाला नको, पण आम्हाला संस्कृती पाहिजे, आम्हाला पावित्र्य पाहिजे। म्हणून आपण या गणेश मंडळांना आपण आर्थिक मदत करतो जाहिरातीच्या माध्यमातून। या मंडळांना आम्ही आवाहन केलं आहे की जो पण मंडळ डीजे लावेल आम्ही त्या मंडळाला आर्थिक मदत करणार नाही किंवा स्पॉन्सरशिप देणार नाही। मागच्या वर्षी ही सॉफ्ट लॉन्चने जसं आपण सुरुवात केली तर 15 ते 20 मंडळ हे डीजे मुक्त होऊन पारंपरिक वादनावर आले होते। ह्या वर्षी पण आम्ही कडक निर्बंध याच्यासाठी आणलं, कारण अनेक वर्षापासून आपण पाहिलं या डीजेच्या त्रासामुळे हा गणेश उत्सवमध्ये जिथे लोकांनी आनंद घ्यावा किंवा एकत्र येऊन जल्लोष करावा ते होत नाही। आज पेठ एरियामध्ये जेव्हा विसर्जन मिरवणूक असते तिकडचीच रहिवासी कंटाळून गेलेत, ते लोक विसर्जनच्या अगोदर पुणे शहर सोडून जातात, मग नंतर येतात। हा उद्देश नाही आहे या गणेश उत्सवाचा। हा गणेश उत्सवाचा उद्देश हीच आहे की त्यांनी धार्मिकता, संस्कृती, पवित्र आणि परंपरेने ही गणेश उत्सव साजरा व्हायला पाहिजे। म्हणून आम्ही हे निर्णय घेतला की यंदाचा गणेश उत्सवपासून जे डीजे लावतील त्या मंडळांना आम्ही आर्थिक मदत करणार नाही। सर, जर एखादं मंडळ असं आहे की ज्यांनी वर्गणी तर घेतली मात्र शेवटच्या दिवशी डीजे लावला तर त्यांच्यावरती कुठली कारवाई? 100% कारवाई अशी होणार नाही की पहिली गोष्ट एक ॲफिडेविट आम्ही तयार केली आहे, त्या ॲफिडेविट सही झाल्यावरच ही मंडळ फायनल होईल। त्याच्यात सगळे त्यांचे जेवढे ट्रस्टीज आहेत सगळ्यांची सही असणार। त्या मंडळांना आम्ही पैसे पूर्णच देणार नाही, 50% देणार। आणि विसर्जन मिरवणूक झाल्यानंतर त्या मंडळांनी सक्सेसफुली डीजे नाही लावली तर त्यांना पूर्ण पैसे देऊ। सपोज त्यांनी लावली असेल तर त्यांचं 50% जी रक्कम आहे ती पण देणार नाही। आणि दुसरी गोष्ट, पुढच्या वर्षीपासून ती मंडळ कायमस्वरूपी आमच्याकडे बॅन असणार। ते येऊन मग म्हणणार की आम्ही पारंपरिकला येऊ, आता सॉरी आमच्याकडनं चूक झाली, तर ती आम्ही खपूनच घेणार नाही। सर, मागच्या वेळेस असा एक सीन झालेला होता की खूप मोठमोठ्या डीजेच्या भिंती जात होत्या, बाजूने भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची मिरवणूक अगदी पारंपरिक पद्धतीने जात होती, मात्र विदाऊट बालन नावाचे फ्लेक्स झळकलेले होते आणि प्रचंड अश्लील गाणी चालू होती, अश्लील नृत्य चालू होते। या सगळ्यावरती काय वाटतं, आता तरी हे लोक सुधारतील असं वाटतं का? हे बघा, आपण म्हणू आमचं काम आहे की या गणेश उत्सवाची संस्कृती, पावित्र्य जपण्याचं काम मी करणार। जेव्हा आपण निर्णय घेतो चांगल्या बाजूनी लोक त्याची प्रतिसाद पण करतात आणि निगेटिव्ह पण असतात, पण मला वाटतं आपलं पुणे शहर ही विद्याचं माहेरघर आहे, हे संस्कृतीचं केंद्र आहे आणि इथे सुशिक्षित इंटेलेक्च्युअल लोक इथे राहतात। जे इंटेलेक्च्युअल लोक आहेत त्यांना माहिती आहे कुठली निर्णय किंवा काय करावं, आणि मला वाटतं जे इंटेलेक्च्युअल नाही आहे ते अशा गोष्टी करतील। तर मला वाटतं की पण मुख्य एकच आहे, हे विदाऊट पुनीत बालन बॅनर लावणं, डीजे लावणं, अश्लील गाण्यावर नाचणं ही गणेश उत्सव नाही आहे। आणि माझा विरोध काय आहे की मी देणार नाही ना जाहिरात। उद्या ह्या मंडळांना कोण दुसरा असेल, कुठले दुसरे कंपनी असतील किंवा दुसरे इंडिव्हिज्युअल असतील, त्यांना जाहिरात द्यायची असेल त्यांनी देऊ द्या आणि मंडळांनी घेऊ द्या। असं नाही की मी म्हणतो की मीच देणार। माझ्यावर अवलंबून गणेश उत्सव नाही आहे, गणेश उत्सव अनेक वर्षापासून परंपरेने सुरू आहे इथे। तर दुसरे कोण देत असतील आणि ज्यांना डीजेची संस्कृती, डीजेची कल्चर आवडत असेल त्यांनी द्यावं, पण आम्हाला पावित्र्य, संस्कृती आणि परंपरा हे जपायचे म्हणून आम्ही देणार।
सर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की मागच्या वर्षी जेव्हा पुण्यामध्ये प्रचंड पूर आला होता 2 वर्षांपूर्वी, त्यानंतर ढोलपथकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नुकसानातून त्यांना कुठेतरी उभारी देण्याचं कामसुद्धा तुम्ही केलं. मोठ्या प्रमाणात त्यांनासुद्धा मदत झालेली होती आणि त्यानंतर आता तुमचा हा जो निर्णय आहे त्यामुळे पुन्हा एकदा ढोलपथकांना जास्त या सगळ्यामुळे संधी मिळेल असं वाटतं. फक्त ढोल ताशा पथक नाही, पारंपरिक वादनात अनेक गोष्टी येतात. त्याच्यात बँड असते, अनेक गोष्टी असतात, ब्रास बँड असते, वेगळे बँड असतात. हे सगळ्यांना ह्याच्यातून आपलं कले सादर करण्याचं ऑपॉर्च्युनिटी भेटली आणि नक्कीच मला वाटतं ढोल ताशा पथक पण असतील. मी ढोल महासंघाचे अध्यक्ष जे आहेत पराग ठाकूर, त्यांच्याशी मी चर्चा करणार आहे 1-2-3 दिवसात की ढोल ताशा पथकनी पण मर्यादित ही ढोल ताशा वादन करावी, ज्याच्यानी त्यांच्यावर रोष निघावा नाही किंवा डी जेचं जे आज होतं ते ढोलमुळे नको व्हायला. म्हणून आम्ही त्यांच्याशी पण बोलू. मी जे म्हणतो ते परत सांगेल की ह्या पुण्याचा हा जो गणेश उत्सव आहे ही धार्मिक संस्कृतीला शोभेल आणि पावित्र्य गणेश उत्सव साजरा करायचं काम आम्ही करणार. सर एक शेवटचा प्रश्न आहे. जसं तुम्ही आत्ता म्हटलात की डीजे कुठेतरी बंद झाले पाहिजेत अशा दृष्टिकोनातून हे सगळं चालू आहे. मात्र जे डीजे असोसिएशनचे काही मेंबर्स असतील किंवा जे डीजे आहे ज्यांचं या सगळ्यावरती कुठेतरी त्यांचं घर या सगळ्यावरती चालतं, त्यांच्याकडून रोष निर्माण होऊ शकतो मे बी. तर तुम्ही त्यांच्याशी काही बोलणार आहात, त्यांच्याशी चर्चा वगैरे? नाही, माझी चर्चा करायची प्रश्नच येत नाही त्यांच्याशी. मला एकच वाटतं की आपल्या लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीत अश्लील गाणे लावणं, अश्लील नाच ही आपली संस्कृतीच नाही आहे. जे लिमिट आहे, किती लिमिट आहे, 2 बेस 2 टॉप, ते त्यांना लावायचं असेल लावा. गणपतीच्या गाण्यावर नाचा, भक्तीच्या गाणे, पण ते होणारच नाही आहे. आणि मला माहिती आहे की डी जे असोसिएशन असेल किंवा ते लेझर लाईट असोसिएशन असेल त्यांना थोडं तरी रोष असणार आहे. पण मला वाटतं ह्या उत्सवाचं पावित्र्य आणि आपली संस्कृती जपण्याचं काम आम्ही सगळे करणार आहे. आम्ही सगळे मंडळ जेवढे पॉझिटिव्ह आहेत या संस्कृतीसाठी आम्ही एकत्र येऊन हे प्रयत्न 100% करणार की यंदाचा गणेश उत्सव आहे किंवा काही वर्षांनी हा गणेश उत्सव डीजे मुक्त व्हावा. नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. आपण बघतोय की या सगळ्याच्या नंतर आता तरी कुठेतरी पुण्यातला जो डीजेच्या दणदणाटात जो काही गणेशोत्सव साजरा होत होता तो होणं कमी होईल. अनेक तास अक्षरशः 2-2 दिवस या गणेश विसर्जन मिरवणुका ज्या असतात त्या चालू असतात. या निर्णयामुळे कुठेतरी या सगळ्याला लगाम लागायला मदत होऊ शकते. त्यामुळे पुढच्या काही वर्षांमध्ये पुण्यातला गणेशोत्सव हा अतिशय पारंपरिक पद्धतीने जसा सुरुवात झाली होती अगदी तशा पद्धतीचा गणेशोत्सव आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.